सोलापूर महानगरपालिकेच्या प्रशासनाने 2025-26च्या अंदाजपत्रकासाठी एक अंदाजपत्रक तयार केलं आणि ते 13,083 कोटी 38,18,401 रुपयाचं प्रशासकीय अंदाजपत्रक त्यांनी स्थायी समितीकडे सादर केलं आणि त्या स्थायी समितीमध्ये 4 दिवस त्याच्यावर चर्चा झाल्यानंतर मंगळवारी 5,69,00,00,000 रुपयाची वाढ करत स्थायी समितीनं हे अंदाजपत्रक मंजूर करून सर्वसाधारण सभेकडे पाठवलं. पण 83 कोटी 1383 कोटी 38,18,401 रुपयाचे हे अंदाजपत्रक आता सादर झाले. पण ह्या अंदाजपत्रकामध्ये केलेली महसुलामधली जी कपात आहे ती सर्वात मोठी चर्चेची आहे आणि याच्यावर भाष्य करण्यासाठी आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे नगरसेवक आणि शहराध्यक्ष. अनेक वर्षापासूनचा अनुभव आहे सभागृहामध्ये. काँग्रेसने अनेक अंदाजपत्रक सादर केलं, पण हे अंदाजपत्रक बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटतं? आयुक्तांनी जे आता अंदाजपत्रक दिलेलं आहे बघितलं तर त्यामध्ये 1,383 कोटीचं आयुक्तांनी ते अंदाजपत्र स्थायी समितीला दाखल केलं होतं. स्थायी समितीमध्ये त्यामध्ये वाढ करून 1,389 कोटी 6 कोटी त्यांनी स्थायी समिती त्या ठिकाणी वाढवल्या. पण ते अंदाजपत्र बघत असताना जे आकडेवारी आलेले आहे आणि अनेक पत्रकारांनी ते छापून संचार लोकमत सगळेच पेपर मी चाळे बघितले, तर अंदाजपत्रक बघत असताना उत्पन्नातले साधन जे आहेत त्या ठिकाणी कुठं दिसत नाही. आणि जे अंदाजपत्रक आहेत त्या अंदाजपत्रकच त्या ठिकाणी आता त्यांनी बघितलं महसूला त्यांनी सांगितलं की टार्गेट जे आहे ते जवळपास 500 कोटीच्या आसपास त्या ठिकाणी टार्गेट दिलं. पण आलेली जी रक्कम आहे 200-250 कोटीच्या आसपास आहे, जे 50% वसुली त्या ठिकाणी झालेला. अनेक खेळ त्या ठिकाणी बघितले तर वसुली 50%वरच आहे. मग तुम्ही वाढीव जर बजेट ह्या ठिकाणी करत असाल, फुगीर बजेट करत असाल, येणार उत्पन्न किती आहे आणि तुम्ही टार्गेट किती दिलं हे बघितलं तर 50%च वसुली आहे. केवळ आपल्या ज्या शासनाकडनं आपल्याकडं जे रकमा येतात त्या रकमेवर खऱ्या अर्थानं हे पगारे होतात. त्यामध्ये आता ताळमेळ घालत असताना आपण कर्ज किती काढलं आहे, जवळजवळ 1,1100 कोटी कर्ज आहे आणि ते कर्ज तुम्ही कसं फेडणार आहे, त्या कर्जाचा हप्ता किती आहे, महिना जवळपास व्याज 2 कोटी आहे आणि 2.5 कोटी हप्ता आहे, जे 5 कोटी तसे आपल्याला महिना भरायचे आहेत. आपलं उत्पन्न किती आहे आणि उत्पन्न कशा पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी खर्ची टाकणार हे फार महत्त्वाचं आहे. त्यात आणखी तरी बदल असा केला की मला वाटतंय की सिनियर मंडळी जे आहेत ते चुकीच्या ठिकाणी ह्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा कळीचा मुद्दा म्हणजे की बाबा झोन कार्यालयाला असलेले जे काही कामं आहेत ह्याच्यामध्ये मोठी कपात आहे आणि उधळपट्टी थांबवण्यासाठी आम्ही ही कपात करतो असं त्यांचं माझं म्हणणं आहे. नाही, उधळपट्टी जे अनुभव आता जे बजेटला बसले होते रोहित तडवळकर आहेत, ते शहराध्यक्ष आहेत. तुमच्या काळात धर्मा भोसले साहेब अध्यक्ष होते, कॉप्ट नगरचे होते, कधी बी असं बजेटला आले नाहीत. आता हे जाऊन जागा करून मध्ये बसतात आणि लोक जे चर्चा आहे ते त्यांच्याबरोबर बरोबर नाही. जीबीच्या बोर्डामध्ये तुम्हाला अधिकार आहे, 102 नगरसेवकांकडे आता स्थायी समितीचे बजेट येणार आहे, त्याच तुम्ही ते चाळा बघा. कॅबिनेट म्हणून तुम्ही जाऊन आत बसू शकत नाही. ते शहर अध्यक्ष आहेत आणि सिनियर असल्यामुळे ते मंडळी त्यांना या बसा म्हणत असतील आणि ते बजेटला ह्या बघितलं तर अशा अनुभवी बजेट माणसं असताना एकीकडे तुम्ही झोनची कपात करताय आणि ती 50-50 लाख उधळपट्टी हा शब्द आहे त्यांचा. नाही 50-50 लाखांनी उद्या हे झोन म्हणजे शहराचा आत्मा आहे, लक्षात ठेवा. 8 झोन आहेत आणि 8 झोनच्या अनुभव वास्तविक पाहता रोहिणी तळवळकर अनेक लोकांना पाहिजे होता की झोनचे जे खर्ची आता पडणार रकमा आहेत तर ह्यावर खर्ची पडल्या तर चालू वर्षाला त्यांना निधीच नाही. झोन मधनच खरं बोर रिपेरी असेल, दुरुस्ती असेल, नारा दुरुस्ती, रस्ते दुरुस्ती, शाळेत देखभाल दुरुस्ती, त्यानंतर तुम्हाला सांगतो सोलापूर शहरात सगळे पुतळे दुरुस्ती, महापुरुषांची जयंती, हे सगळं झोनच्या मार्फत होतं. आणि झोन खरं तर आत्मा आहे. तुम्ही त्यांचे पैसे कपात करणं हे मला काय म्हणजे आणि ती 50-50 लाख 4 कोटी कपात. तुम्ही इकडे 1300 कोटीचं बजेट मांडता, झोनचे पैसे कमी करता. जे तुम्हाला कुठं पैसे कपात करावे, कुठं काय करावं, केलेल्या पैशाच्या कपातीचा जो मुद्दा आहे, कपात केलेली जी आहे त्या रकमेला त्यांनी कामही सुचवल्याचं दिसत नाही. म्हणजे हे कुठंतरी तारतम्य त्यांचं नाही. माझा सवाल आयुक्तालाच आहे डायरेक्ट की आता त्यांनी 100 कोटी महसुली या ठिकाणी भांडवल कामाला ठेवले आहे, ते देऊ शकतात का?
डायरेक्ट त्यांना सवाल आहे की मी त्यांना आता 5 मुद्दे सभागृहात विचारणार, हे त्यांना देता येईल का? जर देता येत नसेल तर चुकीचा ठराव त्या ठिकाणी करू नका. लोकाला फुगट नाहक 102 नगरसेवकाला आणि कॉप्ट ह्या सगळ्याला कामाला लावू नका. तुम्ही खोटं ह्या ठिकाणी बजेट मांडताय, फुगीर बजेट मांडताय. हे एक खऱ्या अर्थानं तोंडावर पडणारं बजेट तुम्ही या ठिकाणी मांडता का, मला असं वाटायलंय. वस्तुस्थितीवर धरून तुम्ही बजेट करा. जे मिळणार रक्कम आहेत तेच त्या ठिकाणी तुम्ही हेडवर आणा आणि ते द्या. केवळ अंदाजे हे मिळेल ते मिळेल. अहो, एकीकडे तुम्ही उत्पन्नाचं मी बघितलं, कुठेही उत्पन्नाबाबतीत जे आमच्या काळात जे मिनी झोन झाले, मिनी गाड्या झाले, मेजर गाड्या झाले, शॉपिंग सेंटर झाले, तुम्ही खरं या बजेटमध्ये उत्पन्न वाढीचं काय केलं ते तर आम्हाला सांगा. शहराच्या उत्पन्नाच्या बजेटमध्ये वाढीसाठी तुम्ही काय काय ह्या ठिकाणी केलंय ते कुठं दिसत नाही. आहे तेच बजेट, इकडं कपात कर तिकडं कपात कर. आता मी बघतो मागासवर्गीयचे जे हक्काचे जे पैसे आहेत ते देखील 5 कोटी कमी केलेले आहेत. करता येतात बजेट मधून. आता कसं आहे, तुमच्या बजेटवर ते टक्केवारी ठरलेले आहे. ते पैसे तेवढे त्या ठिकाणी ठेवा लागणार आहेत. ते पैसे कपात करता येत नाही. एवढे झोनचे देखील करता येणार नाही. उद्या झोनचं जर तुम्ही केला तर सगळ्या झोनला कुलपं लावा लागेल, कोणी तिथं बसणार नाही. कुलपं लावावं लागतील का लोकच त्या झोनला असं बंद पाडतील? लोक बंद पडतील आणि कुलपं लावा लागेल. तुमचं बरोबर आहे. उद्या नागरिकाचे कामं नाही झाले, जे टॅक्स पेअर आहेत, आणि जर टॅक्स पेअर लोकांचे जर कामं होत नसेल तर कुलपच लावा लागेल. वार्ड वाईज तुम्ही बघता की आता 32 कोटी त्या ठिकाणी परिवहनच्या ह्याला भरलेले आहेत. तसं तर अर्ध पैसे आपल्याला संपलेले आहेत. हे 102 नगरसेवकांना नादी लावायचं काम करू नका. अगोदर 32 कोटी तुम्ही ह्या ठिकाणी जे टॅक्स रुपयाने लोकांनी भरलेत ते आत्ताच लगेच देऊन टाकलेत. जे आता बघितलं तर मला वाटत नाही की ह्या पद्धतीने हे चाललेत. वार्ड वाईज आणि सक्सेसफुल बजेट होणार नाही. वार्ड वाईज आणि भांडवली कामाला जे काही प्राधान्य नगरसेवकांसाठी असतं तो हे देखील बघा, आयुक्तांनी सरळ सांगितलंय की प्रत्येक नगरसेवकाला 16 लाखाच्या हिशोबाने त्यांनी सगळं बघितलं तर 31 कोटी त्या ठिकाणी ते ह्या कामासाठी ठेवले होते. हे त्यामध्ये 69 कोटी वाढवले आणि 100 कोटी त्या ठिकाणी केलेले आहेत. पण माझा सवाल आयुक्ताला राहणार आहे, हे तुम्ही देऊ शकणार आहे का? आणि देऊ शकणार नसेल तर मग फुगीर बजेट कशासाठी करता? वस्तुस्थिती आयुक्तांना बोलवून चर्चा करून सगळ्याला आम्हाला बोलून तुम्ही हे वस्तुस्थिती बजेट करा, नाहीतर हे बजेट फेल जाणार आहे. या ठिकाणी आता बघताय की आमच्या काळामध्ये 1000 कोटीच्या वर बजेट जाऊ नये, कारण का कच डवू शकताय, आपले दर्जा बदलू शकताय. म्हणून आम्ही 1000 कोटीच्या वर असताना कधी गेलो नाही. हे देखील तपासलं पाहिजे. नाही, 1300 कोटी सर्वसामान्य सोलापूरकरांना समजणं गरजेचं आहे. दर्जा बदलला तर शासनाला त्या पटीत अनुदान द्यावं लागतं. म्हणून तर करत नाहीत ना, आपला दर्जा बदलत नाहीत. दर्जा बदलासाठी आपलं उत्पन्न वाढलं तर बजेट वाढलं म्हणजे तुम्ही मोठं झालात तर शासनाला ते अनुदान रूपामध्ये द्यावं लागणार आहे. आता ह्यांनी जर करत असतील आणि शासन मान्य करत असेल तर आनंद आहे आम्हाला. जर शासन आम्हाला मदत करणार असेल, आमच्या काळात 1000 कोटीच्या वर आम्ही का नेत नव्हतो, तर त्याला देखील दर्जा आपला वर जात होता आणि त्यामुळे आम्ही ते बजेट 1000च्या आत आम्ही बरेच वेळा केलेलं आहे. आता 1383 कोटीचं बजेट आयुक्तांनी पाठवलेलं 1389 कोटीवर नेलेलं आहे. आम्हाला आनंद आहे. पण बजेट हे वस्तुस्थितीवर आणा. जी वस्तुस्थिती आहे ते लोकांना कळू द्या. आणि तुम्ही अनेक ठिकाणी ह्या ठिकाणी कपात केल्यात, ते कपात दात टोकून पोट भरत नाही. तुम्हाला आम्ही दाखवू कुठून तुम्हाला पैसे घ्यायचे आहेत, कुठून पैसे मिळतात. कुठं तर झोनचे पैसे कमी करून आम्ही काय तर बजेट केलं असं होऊ शकत नाही. प्रशासनाचा सगळ्यात महत्वाचा कामकाज म्हणजे भांडवली किंवा महसुली ह्या कामावरच असतं. निधी त्याच्यावरच ते हेड असतं. हितच जर का कपात झाली तर प्रशासन ह्या अंदाजपत्रकाला, सत्ताधाऱ्यांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकाला प्रशासन स्वीकारेल का, हे एक मोठं आव्हान असतं. होय की, म्हणजे आता जे आयुक्तांनी पाठवलंय म्हणजे आयुक्तांचा विश्वास नाही असं मला ह्यांचा वाटतंय. एकीकडे प्रशासनाने बजेट मांडलं, तुमचा विश्वास नाही का? तुम्ही वाढवलेलं बजेट त्यांचं कपात करता, त्यांना विश्वासात घेऊन चर्चा करून हे बजेट केलं पाहिजे. आम्ही बजेट काही करू, अंतिम निर्णय आयुक्ताला असताय. उद्या आयुक्त नाही केले तर तुम्ही तोंडावर पडणार आहे आणि तुम्ही 110 नगरसेवक खोटं बोलणार आहे का असं वाटतंय. कॅबिनेटनी महापौर असेल किंवा सभागृह नेता असेल, आता त्यांच्याकडे हे बजेट येणार आहे. त्यावेळेस जे स्थायीनी बजेट केलंय, मला वाटतं त्यामध्ये बरंच ह्या ठिकाणी चुका आहेत. ते चुका दुरुस्त करायला आपल्याला त्या ठिकाणी वेळ मिळणार आहे.
महानगरपालिका निवडणुकीच्या दरम्यान युजर चार्जेस रद्द करण्याचं आव्हान केलं होतं, पण तसं कुठल्याही आव्हान त्यांच्या संकल्पनेला किंवा जाहीरनाम्याला कुठेही तिथं जागा दिसत नाही. असं म्हणजे तो एक मुद्दा. नाही, युजर चार्जेस आता त्यांना मग इथंच ठराव करता आला असता. कालच्या बजेटमध्ये तसा त्यांनी आणलं पाहिजे बाबा, युजर चार्जेस करू नका, कुठली दिसत नाही. दरवार करवार करायची नाही, दररोज पान द्यायचं. आपल्या आमदारने शपथ घेतलाय मी फेटा बांधणार नाही, दररोज पान देणार आहे. हे कुठं तर ह्या बजेटमध्ये दिसलं पाहिजे ना. तुमच्या आमदारने अनेक घोषणा केलेल्या आहेत काय, तर त्या बजेटमध्ये तसं काहीतरी येऊ दे, भरी येऊ दे, आम्हाला देखील आनंद वाटेल. खरं तर आता हे जीबीकडे येणार आहे. आता स्थायीनी काल झालेला आहे. नाही, पण त्यामध्ये ह्याच्यामध्ये हे तयार करत असताना भाजपाला अनुभवाची कमी भासते. आता अनुभव हे मला वाटतंय आता स्पेशल माणूस आणलेत ना. जे माणूस बाहेर गेला होता, बाबू हेमकुंद, स्पेशल माणसाला आम्ही बजेट केलेलं आहे आणि त्या शहराध्यक्षांनी बजेट केलेलं आहे. आणि हे बजेट असं खऱ्या अर्थानं लोकांना अपेक्षित होते. अध्यक्ष आणि जुन्या लोकांना त्यांनी घेऊन या ठिकाणी सल्ला मसलत करून त्या ठिकाणी हे बजेट करायला पाहिजे. काय ह्यामध्ये काय त्यांचा युग आहे काय लोकांचा ते मला कळतंय बाहेरनं. ह्याला काय बोलायचं आहे, त्याला काय बोलवायचं आहे, ह्यानी कोण लागून गेला. जे शहराच्या दृष्टिकोनाने फायद्याचं आहे, ज्याच्यात उत्पन्न वाढवणार आहे, ज्यामध्ये बजेट खऱ्या अर्थानं चांगलं साधवणार, अशा लोकांना त्यांनी घ्यायला पाहिजे होतं. अनेक लोकांना ते बाहेर ठेवलंय, सिनियर लोकांना बी त्यांच्या, आणि त्यांना बाहेर ठेवत असताना काही तर नवीन प्रयोग करण्याचा ह्या ठिकाणी प्रयत्न चालू आहे. हे बरोबर नाही. माझ्या तर बघण्यामध्ये पहिल्यांदाच एवढ्या भांडवली कामाला एवढा मोठा निधी दिलाय. आणि जर हा निधी नाही उद्या आयुक्त म्हणले तर सरळ सरळ हे लोक तोंडावर पडणार आहेत. तुम्ही 102 नगरसेवला फसवायला निघालात. वस्तुस्थिती बजेट मांडत असताना आयुक्ताला त्या ठिकाणी बोलवून घ्या, हे आम्ही सुचवतोय. तुम्ही करणार आहे का? तुम्ही उद्या काही करचाल, 200 कोटी करचाल भांडवल निधी, 300 कोटी करचाल, तुम्ही देणार आहे का? आपला झेपणार आहे का? आपल्याला दे रकमा किती आहेत, कुणाकुणाचे कर्ज काढलंय, हे ताळमेळ आपल्या महानगरपालिका उत्पन्न काय. अनेक ह्या ठिकाणी हेड आहेत, उत्पन्नाचे साधनं आहेत, 50% देखील त्यांची वसुली झाली नाही. एक महसूल सोडलं तर बाकी कुठेही ह्या ठिकाणी समाधानकारक असं काय ह्या ठिकाणी दिसत नाही. अनेक वर्षाचा अनुभव आहे काँग्रेसला अंदाजपत्रक सादर करायचा. तुम्ही काही जवळने अनुभव घेतले 20-25 वर्ष, काय सल्ला द्याल त्यांना? हे सल्ला मला त्यांना एकच द्यायचा आहे, वस्तुस्थिती ह्या ठिकाणी तुम्ही बजेट मांडा, फुगीर बजेट मांडू नका. जे आहे फाटका असू द्या आपला संसार, पण चांगला करा, नेटका करा. आपलं उत्पन्न काय, आपला संसार कसा चालणार आहे, आपल्या अपेक्षा काय आहेत. कर्ज काढून ऋण काढणं उपयोगाचं नाही. आहे त्या ह्याच्यात आपला संसार, आपला शेअर कसं चालेल ते आपण बघितलं पाहिजे. दुसऱ्याचं बघून मी असं करेन तसं करेन असं होत नसतंय. आपलं उत्पन्न साधनं वाढवा. पहिला सगळ्यात महत्वाचं महानगरपालिकेचं टार्गेट काय झालं पाहिजे की आपलं उत्पन्न काय वाढलं पाहिजे. उत्पन्नाच्या वाढीमध्ये आता बघा, मागच्या वेळेस शहरातल्या जे प्रॉपर्टी कार्ड होते 1,10,000 होत्या. ग्रामीण हातदवाडमध्ये 90,000 होत्या. वास्तविक आता ज्या कंपनीला आम्ही दिलं होतं त्या कंपनी आम्हाला सांगितले होते किमान 500 ह्या ठिकाणी 5 लाख प्रॉपर्टी कार्ड वाढतील. आम्ही 5 लाख पकडत नाही, 2 लाख जरी वाढलं, 2 लाख प्रॉपर्टी कार्ड वाढलं तर तुमचं कायमचं उत्पन्न वाढणार आहे आणि ते बी 100 कोटीने वाढणार आहे. त्याकडे लक्ष दिलं पाहिजे. तसं या बजेटमध्ये कुठं दिसत नाही साहेब. जे तुमचं उत्पन्न वाढायला पाहिजे त्या अनुषंगाने ह्या ठिकाणी काय दिसत नाही. काय ठिकाणी मिनी शॉपिंग सेंटर काढलं पाहिजे, त्या ठिकाणी मॉल काढलं पाहिजे. तुमच्या जागा कुणी पकडतंय, कुणी त्या ठिकाणी ठराव करून घ्यायला आलाय, त्याच्या उत्पन्न करा ना. त्या ठिकाणी मॉल काढा. तुमच्या अनेक जागात पेट्रोल पंपाला द्या, अनेक जागा आहेत की नवीन आता ते सीएनजीला द्या. उत्पन्नात साधनं महानगरपालिकेत वाढले पाहिजे. अनेक तुमच्या टोल नाक्यात तिथं अनेक लोकांनी कब्जा केलेला आहे. त्या टोल नाक्याला सीएनजीचं पेट्रोल पंप म्हणून तुम्ही सँक्शन करा महापालिकेच्या वतीनं. किती तर असं तुम्ही उत्पन्नाचं साधनं वाढवू शकता. तिकडं खरं तर शहराध्यक्ष असेल, त्यांच्या पार्टी असेल, लक्ष द्या. तुम्ही उत्पन्न न काढता हाय त्या उत्पन्नामध्ये जर अपेक्षा जास्त करत असाल तर हे बजेट फेल जाणार आहे. त्यामुळं माझी सर्व सभागृहातल्या सगळ्यांना विनंती आहे की महापालिकेच्या आयुक्ताला आपण घेऊन बसा आणि वस्तुस्थितीवर हे बजेट करा. आता स्थायी समितीचं बांध सुटलाय, आता सर्वसाधारण सभेकडे येणार आहे. तिथं मग महापौर आणि नरेंद्र काळे सर्व नगरसेवक त्या ठिकाणी राहणार आहेत. त्यांना सगळ्यांना वस्तुस्थितीवर बजेट करा. अध्यक्षांना देखील विश्वासातून बजेट करा. अध्यक्ष देखील चुकीचं सांगत असेल तर काय वेळेस खरं सांगणं गरजेचं, काय वेळेस खरं बोला. उगा हे काय भाषण द्यायचं नाही, खोटं बोला, रिटर्न बोला.
काय लोकांना सवयच आहे, खोटं जरी असलं तरी सगळं बरोबर चाललंय असं सांगण्याचा प्रयत्न चाललाय राज्या देशामध्ये. सगळं ठीक आहे असं सांगण्याचा प्रयत्न चाललाय, पण काय ठीक नाही, वस्तुस्थिती वेगळ्या तुम्ही बघता. अनेक लोक रस्त्यावर आले, तसं रस्त्यावर लोक येऊ नये, कारण का सोलापूर शहरातल्या लोकांकडनं यांच्या फार अपेक्षा आहेत. ह्यांना जवळजवळ 87 नगरसेवक साहेब, माझी 6वी टर्न आहे, एवढं भरभरच यश ह्यांना मिळालंय. राज्यात तुमची सत्ता आहे, देशात सत्ता आहे, काय तर सोलापूर शहरासाठी तुम्ही करा, क्या बात है, ही क्या बात तुम्हाला ह्या ठिकाणी विनंती आहे. आता अभि नाही तो कभी नाही, क्या बात. तुम्हाला फार मोठी संधी आहे. त्यामुळे मी महापौर असेल, सभागृह असेल, शहर अध्यक्ष असतील, बाकीचे लोक नवीन आहेत, पण हे जे लोक सिनियर आहेत, राज्यात सत्ता आहे, देशात सत्ता आहे, काय तर चांगलं करा, ही सोलापूर शहराची अपेक्षा आहे. तीच आमची अपेक्षा राहणार आहे. तुम्हाला घोघो यश मिळालंय, त्याचा फायदा सोलापूरच्या जनतेला व्हावा ही या ठिकाणी विनंती आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. ह्यालाच म्हणतात 40 वर्षाचा अनुभव. आणि जवळपास त्यांनी सांगितलेल्या शिफारसी आणि सूचना जर का महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी किंवा प्रशासनाने ग्राह्य धरल्या किंवा त्याच्यावर काम केलं तर नक्कीच उत्पन्नाचे साधनं आणि उत्पन्नाचा फिगर देखील वाढेल. अध्यक्ष म्हटल्याप्रमाणे राज्यात आणि देशात त्यांची सत्ता आहे. सोलापूर शहरासाठी काहीतरी सकारात्मक होणं आणि मोठं काहीतरी सोलापूरकरांना मिळणं अपेक्षित आहे. आपण नक्कीच ह्याकडे लक्ष देऊन राहू. सोलापूरकर नक्कीच ह्या अंदाजपत्रकावर लक्ष ठेवून असतील. ब्रेन न्यूज करता यासिन शेखसह मी नितीन पाटील.